इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, हाय हँडसम षटकार. धावा लागल्यात. 12 अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. पहिला चेंडू पेस केला जयना आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 12 धावा. तुषारवर मात्र प्रहार चढवायला सुरुवात केली अक्षरशः अहमद आणि जयना. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत. हा येतोय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. या ठिकाणी मात्र धावफलकावर धावा लागल्यात 16 धावा. इथे मात्र नाकार दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं. अर्थातच हेमंत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. बिनबाद 16 डीजे. नवीन गोलंदाजी मार्कावर दिलीप. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. लो फुलटोचा चेंडू चुकीचा चेंडू फेकला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक गगनचुंबी षटकार. ठिकाणी मात्र गोलंदाजांनी चुकीचा चेंडू फेकला. चुकीला माफी नाहीये कारण हेमंतनं मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय. 7 चेंडू मध्ये 22 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. दिलीपवर पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार चढवलाय. शॉर्ट पिच चेंडू. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांच्या भूमिकेत श्रीपत कडाळी यांना आपण पाहू शकाल. अतिशय दर्जेदार खेळाडू आणि खूप वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू. धावफलकावर धावा लागल्या 23 धावा. इथे मात्र थोडीशी घाई केली फलंदाजाने. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु अगोदरच खेळण्याचा मानस दाखवला आणि डॉट चेंडू आलाय. या डॉट चेंडूने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. जो सीबीडी बेलापूर संघ पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चाचपडत खेळत होता तोच सीबीडी बेलापूर आक्रमक खेळ करण्यासाठी रवाया झाला. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक पोचू शकला नाहीये. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 25 धावा. बिनबाद 25. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अर्थातच संघ आपण पाहतोय सीबीडी बेलापूर बनाम दोऱ्याचा पाडा या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. कारण दोऱ्याचा पाडा संघ सुद्धा एक बलवान संघ आहे. इथे मात्र कट केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी अतिशय चांगले क्षेत्ररक्षण राहिलं. पहिल्याच अटॅकमध्ये चेंडूला उचलला फेकलं. तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत गोलंदाजी मार्कावर. गोलंदाज आपण पाहतोय दिलीपला.
इथे मात्र डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र उंची जास्त अंतर कमी क्षेत्ररक्षक आहे परंतु सोफा झेल ड्रॉप झालाय. निश्चितच आपण असे जेव्हा झेल सोडाल तेव्हा निश्चितच मात्र ते झेल सोडल्या आपल्याला खूप महागात पडू शकतं. कारण षटक क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 28 धावा. 14.00च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा बनवल्यात. त्या अर्थातच आपण संघ पाहतोय सीबीडी बेलापूर या संघानं. मॅच पुन्हा एकदा एकाच विभागातील जवळजवळचे 2 संघ श्रीराम धोदानी विपक्ष बाबदेववाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की पहिलं सत्र कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. त्यानंतर आपला टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन या गोलंदाजाचा वापर केलाय. अर्जुनला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल कारण 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 28 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये जर विचार केला तर जो संघ जास्त धावा मारेल उच्चांक धावसंख्या गाठेल तो मात्र त्या संघाला बाई दिली जाईल. याही गोष्टीचा इथे मात्र लो फुलटोचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं फ्लाय झाला होता चेंडू जरूर परंतु त्या ठिकाणी मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल मिळाली. सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर सर्व काही जुळून आलंय ते सीबीडी बेलापूर संघाच्या बाजूनं. इथे मात्र फटका चांगला आहे. ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता तो फलंदाज अक्षरशः बरसायला सुरुवात झाली. फलंदाजाच्या बॅट मधून आला उत्तुंग षटकार. धन्यवाद. ज्या फलंदाजाला अतिशय चांगली धून या ठिकाणी मात्र डीजेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. डीजे चे प्रोप्रायटर नाना खंडवी यांचं सुद्धा खूप खूप आभार. लो फुलटोचा चेंडू चुकीचा चेंडू. या ठिकाणी मात्र अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ना बॅटीला कुइलू मात्र अतिशय लय मध्ये आलाय. 7 चेंडू मध्ये 24 धावा. चुकीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली अर्जुनची. इथे मात्र अजून एक चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा पार. 3 लगातार 3 मोठे फटके आलेले आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने अक्षरशः वाढली. अर्थातच धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय बिनबाद 45 धावा. धन्यवाद. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. हेमंतचा विचार केला तर 8 चेंडू मध्ये 15 धावांचं योगदान दिलाय. जयचा विचार केला तर 8 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा कुठल्यात. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन तर चुकीची आहे. नो चेंडू. आणि चेंडू मात्र अक्षरशः जमिनीला आग लावत जातोय. 4+1 अशा 5 धावा मिळतील.
धावफलकावर धावा लागल्यात 50 कंप्लीट झाले या सीबीडी बेलापूर संघाची अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली अक्षरशः चारी बाजूने फटकेबाजी पाहायला मिळाली ती जय आणि हेमंतची ज्या जयचा जेल सोडला होता तो जय मात्र अजून एक चांगला फटका इथून मात्र चौकार आला या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 54 धावा इथे मात्र अजून एक चांगला फटका चेंडू थांबणार नाही या षटकामध्ये विचार केला तर पाण्याची मागणी होते पाणी घेऊन जायचंय 4 चेंडू आणि 4 चौकार एक नो प्लस चौकार आला होता त्याच्यानंतर 3 चौकार फलंदाजाच्या बॅट मधून आले आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 40 धावांचं योगदान दिलं जरा या ठिकाणी जयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण अतिशय चांगली फलंदाजी केले 3 षटकामध्ये 58 धावा जमा केल्यात शेवटचं स्लॉगवरचं षटक बाकी आहे चला सामना स्पीडअप करायचा आहे गोलंदाजी मार्कावर गोलंदाज अनिकेत स्लॉगवरचं षटक कारण विचार केला तर 3 गोलंदाज महागडे ठरले ज्यांना तिसरं षटक फेकलं तो तर अतिशय महागडा ठरला तीस धावा खर्च केल्या रनआउट ओके नॉट आउट पंच एक धाव आहे का ती एक ना ओके धावफलकावर धावा लागल्यात 59 अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मनगटी ताकदीचा वापर अजून एक निश्चितच या ठिकाणी मात्र तोरेजपाडा संघ जयला विसरणार नाहीये कारण ज्या जयचा जेल सोडला तो जय मात्र अक्षरशः मैदानावर आग ओकतोय बॉल द्यायचा आहे मॅच बॉल आलाय का आला ना द्या
या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवेल का हा प्रश्न निश्चितच आलेल्या या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला आहे, कारण 12 चेंडूमध्ये 46 धावांची बहादार खेळी खेळलाय जय. अतिशय चांगला खेळ राहिलाय जयचा. 9 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं ते हेमंतना, आणि जय मात्र अतिशय लय मध्ये आलाय. भरत पारधी यांच्याकडनं आणि या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा मिळवलेलं आहे. बॅट दाखवायचे आहे, जरा जोरदार टाळ्या होत्या जयसाठी. अतिशय चांगले या ठिकाणी मात्र अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलंय, ज्याने मात्र अतिशय धुरंदार फलंदाजी केले. त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आलंय भरत पारधी यांच्याकडनं. दैसर, अरे वा, चाहता वर्ग जाम आहे. ठिकाणी मात्र 13 चेंडू मध्ये 52 धावा. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या ठिकाणी मात्र जयसाठी अजून एक चुकीचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. इथे मात्र घडतंय काय, एकापेक्षा एक खराब गोलंदाजी, आणि या ठिकाणी मात्र 6+1 म्हणजे अशा धावा मिळतील 7, आणि या 7 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 78 धावा लागलेल्या आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय ऍट फॅक्टर साठी. ओके, तिसरा पंच यायचा आपण. नो चेंडू आहे. धावफलकावर धावा लागल्यात 78. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर या ठिकाणी मात्र नोंदवलाय तो सीबीडी बेलापूर या संघानं. आणि 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारलेत ते जयनं. जरा जयसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण या सामन्यामध्ये अक्षरशः या गुलाबी थंडीमध्ये गरम वातावरण केलंय. त्या अर्थात जयनं 15 चेंडू मध्ये 64 धावा